दसऱ्याला रावण सगळीकडे जाळला जातो, पण सांगलीच्या एका गावात रावण जाळून नाही तर आतिषबाजी करून दसरा साजरा केला जातो. या गावाचं नाव आहे कवठे एकंद. कवठे एकंदमध्ये दसऱ्याला आतिषबाजी करण्याची मागची 300 वर्षाची परंपरा आहे. गावातील हिंदू मुस्लिम प्रत्येक गावकरी अगदी लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत हा सोहळा मोठ्या श्रद्धेने पार पाडतात. विजयादशमीसाठी सगळं गाव नवरात्रीपासूनच तयारीला लागलेलं असतं. स्पेशल गोष्ट म्हणजे या आतिषबाजीसाठी लागणारी दारू आणि फटाके हे गावातच तयार केले जातात. रुई शेवरी, चुना पावडर, हरताळ, विविध रंगांचा खार असं साहित्य वापरून शोभेची दारू बनवली जाते. या मिक्सरचा वेगळेपणा आणि त्याचा फॉर्म्युला हा गुपित ठेवला जातो. शोभेची दारू तयार करणाऱ्या मंडळातील ज्येष्ठ व्यक्तीकडे हे प्रमाणाचं शास्त्र असतं. त्यानुसार हे फटाके तयार केले जातात. भारताचे पहिले लष्कर प्रमुख जनरल करिअप्पा यांनी हे काम पाहून काही लोकांना शोभेची दारू बनवण्याचा परवाना मिळवून दिल्याचं सांगितलं जातं. दरवर्षी देशांतर्गत विविध घटनांवर आधारित देखावा इथे आकाशात पाहायला मिळतो. यावेळी इथे ऑपरेशन सिंदूरचा देखावा पाहायला मिळणार आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाची गावातली ही परंपरा पाहायला आसपासच्या गावातले लोक मोठ्या संख्येने हजेरी लावतील यात शंका नाही. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.